हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. तर आज मी ब्लॉग बनवणार, व्हिडिओज वगैरे काढणार. तर ब्लॉग बनवणार म्हणजे मी स्टार्ट करणार, ठीक आहे. कारण यूट्यूबवर पण टाकत जाणार. आणि मी 2-3 व्हिडिओज टाकले तेव्हापासून बंद केला होता, बिकॉज आता मी चालू करणार आणि कंटिन्यू चालू करणार. ब्लॉग वगैरे सगळं कंटिन्यू, रील्स वगैरे सगळं. तर चला मग मी व्हिडिओ वगैरे काढणार आणि मी दाखवणार तुम्हाला मी कुठे काढ. तर फ्रेंड, हे वेल बघा, इथून स्टार्ट इथून आहे तर इथपर्यंत असं लांबपर्यंत जाऊन आहे. आणि इथे बघा मधामध्ये रस्ता आहे बघा, असं काहीतरी आहे. गाईज, मी इथं आली आहे पण खूप धूप आहे आणि हवा पण खूप चालू आहे आणि टेरेस आहे तर हवा तर चालू असणारच बिकॉज हे पडत आहे. गाईज, मी खूप जास्त सिम्पल मेकअप केलेला आहे आणि चला मग वरती जाऊ आपण. आणि मी वरतीच व्हिडिओज वगैरे काढते. तर चला मग बघा, आम्ही चटाई वगैरे सगळंच घेऊन आलेलो आहे. इथं बसलेले आहो टेरेसवरती. फ्रेंड, खूप धूप आहे आणि व्हिडिओज काढायला तर खूप त्रास होत आहे. तरी पण मी इथेच काढणार आणि मी इथेच काढत असते टेरेसवरतीच. आणि सगळे व्हिडिओज बघितले असेल तुम्ही, टेरेसवरतीच आहे. आणि खाली जागा पण आहे, पण असं झाडं वगैरे खूप आहे खाली, तर तिथे नाही काढत मी, वरतीच काढते. ते तुम्हाला दाखवते पूर्ण, ठीक आहे. तर कंटिन्यू व्लॉग करा तुम्ही. तर चला. तर गाईज, मी याला सेट करते इथे. तर मी इथे सेट केला आहे आणि मी इथेच व्हिडिओ काढते. तर चला मग तुम्हाला दाखवते. बिकॉज वातावरण तर एवढं चांगलं आहे, खूप छान. आणि मी असं काहीतरी ड्रेस घातलेला आहे आणि ड्रेसवरतीच आज शूट करणार. आणि साडी तर मी नेहमीच घालते यार, आणि साडी तर खूप छान आवडते कारण ते माझ्या कल्चरचं शूट करते तर खूप चांगलं वाटते. पण तुम्ही आज मी म्हणजे ड्रेसवरती शूट करणार तर ते बघा तुम्ही, मस्त वाटतंय. चला. तर काही खूप जास्त धूप येत आहे, धूपने परेशान केलं आहे उन्हाने. तर तरी पण मी प्रयत्न काही सोडणार नाही. आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जा, व्हिडिओज वगैरे बघत जा. पाऊस चालू झालेला आहे आणि शूट मध्येच राहिलेला आहे. हमारी एक फ्रेंड सो के है, हम उसके ऊपर प्रैंक करने जा रहे हैं. चलो. प्रांजली को सरप्राइज. 5 किती किती हे किती नाही दिसतंय किती सांग. आता सांग किती सरप्राइज कैसा लगा? सरप्राइज असं वाटते कधी कधी तर आम्हाला कोणी ओळखतच नाही. आणि कधी कधी काय हेटर्स लोक काय करते की एवढे मतलबीपणाने असे म्हणजे व्हिडिओज वगैरे बघतात आणि काही कमेंट करतात आणि काही कमेंट करते या गोष्टीवर तर आम्ही दुर्लक्षच करतो, लक्ष वगैरे देत नाही. बिकॉज असं वाटते गाईज की ह्या सर्व गोष्टी कोणी नाही करायला पाहिजे. त्यांनीसुद्धा प्रयत्न नाही करत नाही आहे तर आम्ही करत आहोत, आम्हाला तरी पुढे जाऊ द्या. आणि तुमच्याशी नाही बघणं होत आहे तर नको बघा रील्स.
पण बिकॉज असं तरी नको करा ना की सामोर जाणारा व्यक्ती मागे येईल आणि त्याला पण पुढे जाऊ नाही देत आहे तुम्ही, त्याला पण त्रास देत आहे आणि काही पण आपण कमेंट करतो. अरे यार, खराब वाटते, सर्वांनाच खराब वाटते, मला तर वाटते आणि मला नाही सगळ्यांनाच वाटते असं. तर असं वाटते कोणाला की असं नको करायला, नाही करायला पाहिजे. तर आम्हाला हेच वाटते, पण नाही, वारंवार तेच करतात लोक, गंदे कमेंट किंवा हे गलत आहे ते गलत आहे. काही चुकलं तर सांगा, चांगली गोष्ट आहे, काही चुकलं तर सांगा. पण असं नाही ना की काही चांगलं असलं तरी आपण खराबच कमेंट करतो, खराबच वाईटच बोलतो, हे तर चुकीचं आहे. तर जाऊ द्या, त्या गोष्टीला इग्नोर करून पुढे जावं लागते. होतच असतात, एक क्रिएटरसोबत तर होतच असते असं. त्याची काहीच म्हणजे असं काहीच विचार न करता पुढे जावं लागेल. तर आत्ता वाजले 3:30 आणि बघा आम्ही मेहंदी काढत वगैरे बसलो आणि छान दिसतंय ना. तर हे मेहंदी काढून दिली आहे माझी सिस्टर आणि खूप छान काढते ती तिला आणि दिसत पण खूप छान आहे यार. आणि खूप मस्त वेदर पण झालेला आहे, मौसम पण खूप छान दिसतंय. असं वाटतंय की पाऊस येणार. गाईज, तुम्ही कसे आहात, काय चालू आहे? आणि बस आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर बस आजच्यासाठी एवढंच. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग वगैरे मी देणार, प्रयत्न तर चालूच आहे. तर चला मग, बाय बाय.